गाड्या सुटल्या या मैदानातला सेमीफायनल एक सुटला, एक सुपरफास्ट बाहेर गेला आणि इकडे 6 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनल साठी पात्र? लढत चालू आहे, टी-30ची लढत आहे, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली, बाहेरनं डबल टॅप टाकला. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. एकदा निकाल चेक करा मग निकाल द्या, वेळ लागला तरी चालेल. सेमीफायनल 1चा निकाल, निकाल आणि निकाल. सेमीफायनल 1चा निकाल आहे. तास क्रमांक 8 वर धावलेली गाडी श्री संत बाळा प्रसन्न 9945 नंद्या ग्रुप की रक्षाल. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीनं पळाला गोरखशेठ मांगडे कात्रज आणि बापूशेठ आंबेकर वडकी पुणेकरांचा सोन्या पळाला आणि डावीला पळाला दत्तू पाटील झरेकरांचा आदत किंग पाखऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी पळवली सचिन मामा पिंपडेकरांनी. पाखऱ्या आणि सोन्याची गाडी फायनलला पात्र. सेमीफायनल 2 सुटतोय. या ठिकाणी सोन्या आणि पाखऱ्याची सुंदर गाडी पळवली सचिन मामानी, त्याबद्दल गोरखशेठ मांगडे यांच्याकडून 2000 रुपयाचा इनाम आहे सचिन मामाला. गाड्या सुटल्या. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. या मैदान मोकळं करा, निकाली पंचा मैदान मोकळं करा. ओ तासात नालेले गावाने या बाहेरनं. निकाल गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 3 सुटला आणि 3 मध्ये सुद्धा लढत चालू आहे. जिगरबाज बैलाने त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ आहे, ऐरा गैराचा खेळ आहे. इथं मर्दाचं काळीज लागतंय छकड्यात पाय ठेवायला. अतिशय सुंदर पड्याला बाबा, अतिशय सुंदर. आणि काय होईल, गाडी लागली म्हणून एवढा मोठा आनंद केला. मोरे सरकार सन्मान, यानंतर ज्यांचा सन्मान होतोय या कदमवाडीच्या ऐतिहासिक मैदानाला भेट देण्यासाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते मान खटाव तालुक्याचे नेते, कोकण विभागाचे माजी आयुक्त, मानदेशाच्या उदरात उंच स्वप्न पेरणारा आपला माणूस आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेबांचा सन्मान. या ऐतिहासिक साहेबांचा राष्ट्रवादी बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाडी मालक आपल्या जिल्ह्यात सुंदर अशी गाडी पाहिली. गारवा डाबा गार्डे आणि मयूर राऊत अमरावती यांचा निशाण. शंकर सेठ इंगळे आपलाही सन्मान. वौले वावजेकरांचा रुद्रा निशाण आणि रुद्राची सुंदर अशी गाडी फायनल. कदमवाडी हिंद केसरी 2024च्या मैदानातून या मान्यवर मंडळींचा सन्मान होतोय. 1000 रुपयाचा. गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानात 4 सुटला आणि 4 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. 9 गाड्या पळतायत आणि 9 गाड्याचा महासंग्राम चालू आहे. कोण होणार फायनल साठी पात्र? सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली. नुसती बैल पळून चालत नाही, त्याला ड्रायव्हर चलाक लागतो. ड्रायव्हरचा चलाकपणा बघितला. सामन्यात गाडी होती, शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरला चलाकपणा धावला आणि गाडी फायनल साठी पात्र ठरवली. या मागे या, हे गाववाले मागे या. पाच वाला मैदानात नाही येणार.
या बाहेरून या. सेमीफायनल 4चा निकाल. सेमीफायनल 4चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी आई तुझा विरसाना थैमान ग्रुप साखरवाडी तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला तेजा ग्रुप गिरवी, वैभव कदम सरपंच समीर भैया अनेर यांचा तेजा, आणि डावीला पळाला पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर आणि सरकार ग्रुप नेवरी यांचा 916 वजीर पळाला. वजीर आणि तेजाची सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र गेली. बबलू चाचा स्टेज बरे जी उभा मंडळी, सरकार जी वयस्कर मंडळी ह्या स्टेजवर उभा आहेत त्या मंडळींना विनंती आहे आपण खाली उतरून घ्या लवकर. मगासपासून मी सांगत होतो उदाहरण आहे. 5 सुटला आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतंय फायनल साठी पात्र? लढत चालू आहे. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. काटोन के टक्कर पाहायला मिळते. अतिशय सुंदर. चला ह्या स्टेजवर जी मंडळी उभा आहेत त्या मंडळींना विनंती आहे की आपण आता खाली चला. मोरे मोरे सोन्या मंडपाला जी मंडळी वयस्कर मंडळी ह्या स्टेजवर बसलेले आहेत आपणास विनंती असेल आपण खाली स्टेजच्या खाली जी मंडळी झोपलेले आहेत त्या मंडळांनी उठून घ्या. गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होणार फायनल साठी पात्र? अटीतटीची लढत, अटीच्या अटी गाड्या पळतायत, परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? अतिशय सुंदर आणि बाजी मारली ज्याला संबोधलं जातं मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह. गावले बघा दोघं तिघ येताय का उठा येताय का पांढऱ्या शर्ट वाले उठणार की आता माणसं बघतायत म्हणून लगेच उठणार, परंतु संध्याकाळी घरी जाऊन झोपणार. बायको उठ म्हणणार तरी बाबा म्हणणार नाही आज काय उठत, जेवायला सुद्धा उठत नाही. काय होतंय तर दुखतंय, आणि कुठलं दुखतंय ते सुद्धा सांगता त्याला येणार नाही. माणसांना सांगून कळना झालंय. धावली गाडी पैलवान सचिन सेठ चव्हाण वाई 81 या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई 81 आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोळवली यांचा या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल आणि त्याच्याबरोबर मानगर पारगावकरांचं वादळ पाहिलं. सुंदर गाडी आणली. अच्युत ड्रायव्हरनी गाडी फायनल साठी पात्र. ठिकाणी आपण मैदान पहा. आपल्या हातापाय गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला असा आता सुटला कदमवाडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान, आणि या मैदानातला सेमीफायनल 7 पळतोय. 7 मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत, परंतु शेवटच्या क्षणाला तोंड काढलं आणि या ठिकाणी विजय प्राप्त केला. मालकाची बरेच दिवस या ठिकाणी प्रतीक्षा होती गुलालाची, बहुतेक आजच्या या मैदानाला पूर्ण झाली. वळवा मागा सेमीफायनल 8 वळवा. सेमीफायनल 7चा निकाल आणि निकाल. सेमीफायनल 7चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न, सोमेश्वर प्रसन्न, स्वप्नील राजे, दीपक सेठ साखरे मुरुम या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक राज पाटील यांच्याकडून भोंगा बैलाचे सहकारी यांच्याकडून पर्च्यासाठी 500 रुपयाचं ऑनलाईन बक्षीस. गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 8 बोलतोय आणि 8 मध्ये 8 गाड्यात नाही 9 गाड्या. सुंदर अशी लढत. कोण होतोय फायनल साठी पात्र?
अतिशय सुंदर लढत आड्याला पक्ष आणि बड्याला बख्या अतिशय सुंदर अशी लढत झाली. आड्याला होता 74 आणि पक्षा पड्याला होता पिस्टन आणि बकासू. दोघात काटा किर्र लढत झाली. निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे. याला म्हणायचं बैलगाडी शर्यत. नऊ गाड्या आहेत बर का पंच. 9 गाड्यात 1 नंबर तास स्टेजच्या कडून आहे त्याप्रमाणे निकाल द्या. निकाल निकाल आणि निकाल. डोळ्याचा पारणा फिटला असा सेमी 8 झाला आणि त्या 8चा निकाल आहे. शेवटच्या क्षणाला बाजी मारली तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी रायफल नकऱ्या 74 सातारा. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला पप्पू ड्रायव्हर आवारवाडीकरांचा हार्दिक अभिनंदन. सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत या सेमी मध्ये झाली आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर जो बैल खरोखर पळत होता परंतु बैलाचं नियोजन होत नव्हतं, पण आज त्यानं या ठिकाणी दाखवून दिलं नियोजन चांगलं असेल तर चांगल्याही मैदानामध्ये प्रत्येक गाडी मालकाला टक्कर देऊ शकतो. असा उजवीला पाहला संतोष नाना कापसे माळवाडीकरांचा 74 नखऱ्या पळाला आणि डावीला पाहला बापू शेठ जाधव पुसेगाव, रिदान बंटी म्हात्रे, सुमित दत्तात्रय जाधव आणि सुशील दादा हगवणे पाटील मुळशीकरांचा पक्षा पळाला. पक्षा आणि नकऱ्याची सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली पप्पू ड्रायव्हर आवारवाडीकरांनी. वाळा सेमीफायनल 9 रायबा बाजी फॅन्स क्लब साबळेवाडी आणि सागर शेठ पवार साबळेवाडी यांच्याकडून या ठिकाणी मगाची सुंदर गाडी पळवली. गाड्या सुटल्या 200 गाड्या सुटल्या. या मैदानाचा शेवटचा सेमी 9 सुटला आणि 9 मध्ये 9 गाड्या आणि 9 गाड्याचा महासंग्राम चालू आला. कोण होतोय फायनल साठी पात्र. लढत चालू आहे. अटीतटीची लढत आहे. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय. आड्याला सुपनाकर अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. या फायनल पात्र बैलगाडी मालक या इकडं. सेमीफायनल आउटचा निकाल. सेमीफायनल आउटचा निकाल. निकाल आणि निकाल. सेमीफायनल आउटचा निकाल. आज क्रमांक 5 वर धावलेली गाडी